नमस्कार मित्रांनो, एस क्लास एज्युकेशन मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहतोय इयत्ता 12वी इतिहास पाठ 4 वसाहतवाद आणि मराठे. याच्या आधी ऑलरेडी आपण वसाहतवाद म्हणजे काय हे पाहिलेलं आहे. युरोपातील लोकांनी कशा पद्धतीने वसाहती निर्माण केल्या होत्या, आशियामधल्या वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये, आफ्रिकामधल्या वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये या सगळ्या गोष्टी आपण ऑलरेडी कव्हर केलेल्या आहेत. आय होप की तुम्ही सगळे आधीचे व्हिडिओज पाहिले आहेत. कारण हे सगळे चॅप्टर्स एक दुसऱ्याशी कनेक्टेड आहेत. सो तुम्हाला जर वसाहतवाद म्हणजे काय हेच माहिती नसेल, तर या सगळ्या गोष्टी समजणं अवघड जाईल. ठीक आहे? सो आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे अ, आपण मागच्या पाठामध्ये कुठपर्यंत पाहिलं होतं, की इंग्रजांनी वसाहती निर्माण केल्या. स्पेसिफिकली आपण पाहिले, की आरमार उभारणी त्यांची खूप मजबूत होती. तर ते ते समुद्रामध्ये किल्ले बांधणं किंवा त्याच्यावर एक सामर्थ्यवान असं आरमार उभं करणं, याच्यामुळे त्यांना आसपासच्या प्रदेशामध्ये लढाया करून तो प्रदेश जिंकून घेणं शक्य झालं होतं. आणि त्यांचं आरमार एवढं सामर्थ्यवान होतं, की कुठलाही भारतीय राजा ते तोडू शकत नव्हता. पण त्यासोबतच आपण पाहिलं, की छत्रपती शिवरायांनी पण अशाच पद्धतीने आरमार उभारणी केली होती आणि ज्याच्यामुळे बाकीचे जे काही वसाहती निर्माण करणारे जे काही राष्ट्र आहेत किंवा जे डच आहेत, फ्रेंच आहेत, आपले इंग्रज आहेत, तर या लोकांना ते घेता येत नव्हते किंवा ते प्रदेश जिंकता येत नव्हते, ज्या ठिकाणी शिवरायांनी आरमारी उभ्या केल्या होत्या. त्याच्यामुळे या सगळ्यांपासून वाचवून ठेवून कशा पद्धतीने शिवरायांनी परकीय सत्तापासून आपल्या स्वराज्याला वाचवलं होतं, हे सगळं आता आपण वसाहतवाद आणि मराठे याच्यामध्ये बघणार आहोत. सो अर्थात त्या काळामध्ये मराठ्यांची प्रबळ सत्ता होती. त्यामुळे मराठी-पोर्तुगीज संबंध किंवा डच, फ्रेंच, इंग्रज, सिद्दी, अफगाण या सगळ्यांशी मराठ्यांचा संबंध आला होता आणि त्या प्रत्येकाशी मराठ्यांनी कसं तोंड दिलं हे पाहणं इंटरेस्टिंग आहे. सो लेट अस सी. तर मागील पाठामध्ये आपण भारतात युरोपीय वसाहतवाद कसा पसरला याचा आढावा घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांनी या परकीयांचे छुपे हेतू आणि त्यांची घुसखोरी ओळखून त्याचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. आपण 4थीला 7वीला वगैरे इतिहासामध्ये छत्रपती शिवरायांबद्दल बरीचशी माहिती घेतलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला काही पर्टिक्युलर पाठ होते ज्याच्यामध्ये आपण आरमार उभारणीबद्दल पण खूप डिटेलमध्ये डिस्कशन केलं होतं. तर त्याचा बऱ्याच अंशी तुम्हाला इथे उपयोग होणार आहे. परकीय वसाहतवादाच्या विरोधामध्ये नौदल उभारणे, जलदुर्ग बांधणे इत्यादी उपाय केले. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिवरायांनी आपल्या स्वराज्याला या सगळ्या परकीय सत्तांपासून किंवा परकीय आक्रमणांपासून कसं वाचवलं, तर नौदल उभा करून जलदुर्ग बांधल्यामुळे काय होतं, की तिथे फौजफाटा ठेवणं ईझी होतं. त्याच्यामुळे आपण आसपासच्या प्रदेशाचं संरक्षण करू शकतो. ठीक आहे. इंग्रजांचा मिठाचा व्यापार मोडून काढण्यासाठी त्यांनी त्यावर जकात बसवली. जकात म्हणजे काय? कर. तुम्ही सध्या टॅरिफचा मुद्दा ऐकत असालच. तर बेसिकली काय होतंय, की USA कशा पद्धतीने जे गुड्स अमेरिका इम्पोर्ट करतंय, तर त्याच्यावरती ट्रम्पने काय केलंय? टॅरिफ बसवलंय म्हणजे कर बसवलाय. तर याच्यामुळे काय होतं, की ज्या इम्पोर्ट केल्या जाणाऱ्या गोष्टी आहेत त्यांच्या प्राइसेस वाढवल्या जातात. का? तर त्या लोकांना कर भरावा लागतोय. इतर देश जेव्हा काहीतरी पाठवतायत अमेरिकेमध्ये आणि त्याच्यावरती जर कर लावला, तर अर्थात त्यांना प्राइस वाढवावी लागणार आहे त्या गुड्सची. सो ती जास्त त्या गुड्सची प्राइस जास्त होते आणि अमेरिकेमधले स्वतःचे जे प्रॉडक्ट्स आहेत त्यांची प्राइस मग कंपॅरेटिव्हली कमी राहते. सो जी काही जनता आहे, जे नागरिक आहेत, तर ते मग कमी प्राइसवाले गुड्स प्रेफर करणार आणि मग ते अमेरिकेमध्ये प्रोड्यूस झालेलेच गुड्स घेतात आणि ही त्यांची ट्रिक आहे, की आपलं प्रोडक्शन वाढलं पाहिजे यासाठी. ठीक आहे? तर अशा पद्धतीने इंग्रजांचा जो काही मिठाचा व्यापार होता, म्हणजे इंग्रज लोकं मीठ बनवायचे आणि ते आपल्याकडे विकायचे. त्याच्यामुळे आपल्या मिठाला तेवढा भाव मिळत नव्हता. कारण त्यांचं मीठ स्वस्त असायचं. मग शिवरायांनी काय केलं, की स्वराज्यामध्ये जे मीठ येणार इंग्रजांचं, त्याच्यावरती जकात बसवला, म्हणजे कर लावला. त्याच्यामुळे त्या मिठाची प्राइस आपोआप वाढवावी लागणार आणि मग स्वराज्यामधल्या मिठाची प्राइस कंपॅरेटिव्हली कमी असणार. त्याच्यामुळे लोकं तेच मीठ घेतील. ठीक आहे. तर अशा तऱ्हेने परकीय वसाहतवाद्यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रखर विरोध केला. आणि अर्थात जर इंग्रजांचं मीठ नाही विकलं गेलं किंवा त्यांच्या ज्या काही वस्तू आहेत त्यांना विकायच्या आहेत ज्याच्यामुळे त्यांना उत्पन्न मिळते, त्यात जर नाही विकल्या गेल्या तर त्यांना उत्पन्नच नाही मिळणार. मग अर्थात ते दुसऱ्या ठिकाणी ज्या ठिकाणी आपले गुड्स विकले जातात किंवा वस्तू विकल्या जात आहेत, उत्पादन विकलं जात आहे, त्या ठिकाणी जाणार ना. मग जिथे विकलंच जात नाही त्या ठिकाणी जाऊन त्यांना काही बेनिफिटच होत नाहीये. बरोबर? तर अशाच पद्धतीने शिवरायांनी या लोकांना विरोध केला. छत्रपती संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांविरुद्ध तीव्र संघर्ष केला. पुढे थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी वसई येथे पोर्तुगीजांचा पराभव केला. परकीय सत्तेचा अशा रीतीने पराभव करणारी एकमेव भारतीय सत्ता म्हणजे मराठ्यांची सत्ता होय. आणि अशा पद्धतीने परकीयांचा पराभव करणारी, कारण याच्या आधी ज्या काही सत्ता आहेत, आदिलशाही असेल, निजामशाही आहे, मुघल आहेत किंवा इतर जे काही
प्रबळ सत्ता असतील त्या काळामधल्या. एक तर साधारणतः निजामशाही वगैरे शहाजीराजांच्या काळापर्यंतच होती. त्यानंतर आदिलशाही मुघल वगैरे असतील तर ते छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज ला इथल्या राजाराम राजांपर्यंतच होती. त्याच्यानंतर जो काही मराठ्यांचा कालावधी आहे त्या ठिकाणी मराठे हीच प्रबळ सत्ता होती पूर्ण भारतामध्ये. तर त्याच्यामुळे त्यांचा लढा इतर परकीयांशी किती महत्त्वपूर्ण आहे किंवा त्याचं किती महत्त्व आहे हे आता आपल्याला जाणून घ्यायचं आहे. मराठी सत्तेचे वसाहतवाद विरोधी धोरण पोर्तुगीज, डच, फ्रेंच, इंग्रज हे सगळे परकीय भारतामध्ये व्यापाराच्या निमित्ताने आले. ते कसे आले, काय आले, का आले हे सगळं आपण बघितलेलं आहे. त्यांचा प्रवास तराजू, तलवार, तख्त असा झाला. म्हणजे काय किती सुंदर पद्धतीने हे रिप्रेझेंट केलंय बघा. तराजू म्हणजे काय तर हे सगळे जे परकीय आहेत तर ते व्यापारासाठी आले होते. म्हणजेच तराजू रिप्रेझेंट्स की ते व्यापारासाठी आले होते. त्यानंतर हळू त्यांनी युद्ध करायला सुरुवात केली. आसपासचे प्रदेश जिंकून घ्यायला सुरुवात केली. वसाहती निर्माण करायला सुरुवात केली. म्हणजे काय आलं तलवार. म्हणजे एवढं करूनही परत त्यांना कळलं की आता काय आपण या लोकांमध्ये सहज फूट पाडू शकतो. आपल्या सफिशियंट वसाहती झालेल्या आहेत आणि आता आपण या लोकांना गुलाम तर बनवलं आहेच, तर आता आपण राजा पण बनूया आणि त्यांनी तख्त हातात घेतलं आणि मग हळू आपला पूर्ण भारत इंग्रजांच्या गुलामगिरीमध्ये गेला. तर अशा पद्धतीने तराजू, तलवार, तख्त असा प्रवास झालेला आहे. भारतामध्ये पोर्तुगीज प्रथम आले. पोर्तुगीजांचा उल्लेख समकालीन मराठी कागदपत्रांमध्ये फिरंगी असं केलेला आहे. तुम्ही बऱ्याचशा सीरियल्स आय गेस एक लागायची ही काय बरं सीरियलचं नाव होतं? झाशी की राणी अशी एक सीरियल लागायची खूप वर्षांपूर्वी आय गेस 2013 मध्ये समथिंग लागायची काहीतरी 13 की 11 असं काहीतरी होतं. तर त्याच्यामध्ये मोस्टली फिरंगी, फिरंगी हा शब्द वापरला जायचा. तर जे ब्रिटिश होते, जे पोर्चुगल होते त्या सगळ्यांना फिरंगी म्हटलं जायचं. कारण ते दिसायला गोरे पान होते. सो असे उडालेले रंगाचे म्हणून त्यांना फिरंगी वगैरे म्हटलं जायचं. ठीक आहे. पण याचा अर्थात दुसरा अर्थ पण आहे तो असा की फिरंग म्हणजे पोर्तुगीज लोकांनी तयार केलेली तलवार आणि फिरंगी म्हणजे पोर्तुगीज लोक. ठीक आहे. सो म्हणजे बेसिकली त्यांच्या तलवारीला फिरंग म्हटलं जायचं आणि म्हणजे ते तलवार असणारी लोक दॅट रिप्रेझेंट्स की ते कोण आहेत फिरंगी आहेत. ठीक आहे. सो कालांतराने सर्वच युरोपीय लोकांचा उल्लेख फिरंगी असं केला जाऊ लागला. मग सुरुवातीला पोर्तुगीजांनाच फिरंगी म्हटलं जायचं पण हळूहळू मग ते इंग्रज, डच सगळ्यांनाच फिरंगीच म्हटलं जाऊ लागलं. आणि त्यांच्या ताब्यामध्ये जो काही प्रदेश असायचा त्याला आपण फिरंगान म्हणायचो. सो जाणून घ्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी युरोपीय व्यापाऱ्यांना ओळखण्यात जी दूरदृष्टी दाखवली ती समकालीन राज्यकर्त्यांमध्ये अभावानेच आढळते. म्हणजे शिवरायांनी तेव्हा इतकं पण इंग्रज भारतामध्ये आले नव्हते किंवा इतके पोर्चुगीज, इतके इंग्रज असे भारतात नव्हते की ते राज्य करू शकतील आपल्यावरती. पण शिवरायांनी तेव्हाच ओळखलं होतं की या लोकांना जर आपण वेळेत बंधनं नाही घातली किंवा ह्यांना जर आपण असं सोडून दिलं तर आपले राज्य पण हे लोक घेऊन टाकतील. सो ती जी दूरदृष्टी शिवरायांमध्ये होती ती इतर लोकांमध्ये आढळली नाही किंवा अभाव होता. युरोपीय व्यापाऱ्यांविषयी आज्ञापत्रातील पुढील धोरण मननीय आहे. सावकारांमध्ये पोर्तुगीज, इंग्रज, डच आणि डॅनिश लोक आहेत. हे व्यापारी नेहमीच्या सावकारांसारखे नाहीत. हे लोक आपल्या देशातील राज्यकर्त्यांच्या मदतीने आपल्या भागामध्ये येतात. म्हणजे हे आधी काही भारतामध्ये काही ऑलरेडी व्यापारी होते. आय मीन सॉरी ऑलरेडी सावकार होते. जसं की सावकार म्हणजे काय करायचे, की एखादा शेतकरी आहे, त्याला साधारणतः पैशाची चणचण आहे. तर तो काहीतरी गहाण ठेवायचा त्या सावकाराकडे आणि सावकार त्याला पैसे द्यायचा. तर अशा पद्धतीने हे सगळं सावकारांमध्ये गावातल्या गावामध्ये पण चालायचं. पण जेव्हा हे लोकं डच, इंग्रज, पोर्चुगीज हे जेव्हा ॲज अ सावकार म्हणून आले, तर तेव्हा त्यांनी काय केलं, की सगळंच बळकावायचा प्रयत्न केला आपल्या लोकांच्या मदतीने. म्हणजे आपल्याकडचीच लोकं किंवा आपल्या भारतामधलीच लोकं त्यांच्याच मदतीने ते आपल्या भागांमध्ये म्हणजे भारताच्याच भागांमध्ये येऊ लागले आणि परत सगळं काही घेऊन टाकू लागले. जे काही लोकं म्हणजे लोकांना गुलाम वगैरे बनवू लागले आणि तिथे आपले राज्य त्यांनी स्थापन करायला सुरुवात केली. सो परदेशातील राज्यकर्त्यांना आपल्या देशातील जागेचा मोह आहेच आणि येथील प्रदेशांवरती त्यांना राज्य करायची इच्छा आहे, हे मात्र ओळखलं गेलं होतं. युरोपातील व्यापारी सगळीकडे जात आहेत, आपला जम बसवत आहेत. युरोपीय व्यापारी हट्टी लोक आहेत. म्हणजे बघा त्यांचं वर्णन कसं केलेलं आहे. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे त्यांना हळू कळू लागलं होतं, की हे व्यापारासाठी सगळीकडे पसरतायत. आपल्या पूर्ण भारतामध्ये पसरू लागलेले आहेत आणि त्यांना हे पण कळलं होतं, की हे साधारण व्यापारी नाहीयेत. यांना आपल्या जागेचा मोह आहे. यांना इथे येऊन राज्य करायचं आहे. ठीक आहे. सो युरोपीय व्यापारी हट्टी लोक आहेत आणि हट्टी आहेत, जाणार नाहीत लवकर. हाती घेतलेली जागा ते सोडणार नाहीत.
प्रसंगी मृत्यू पत्करतील, पण त्यांनी जिंकलेली जागा काही ते सोडणार नाहीत किंवा घेतलेली जागा काही ते सोडणार नाहीत. त्यांचे आणि आपले संबंध फक्त कामापुरतेच असू द्यावेत. त्यांना जलदुर्गाजवळ अजिबात जागा देऊ नका, कारण त्यांना माहिती होतं, की आपल्याकडे म्हणजे भारतीय राजांकडे जेवढं आरमार आहे किंवा काहींकडे नाहीये पण, त्यापेक्षा कैक पटीने अधिक मजबूत आरमार त्यांच्याकडे आहे. तर त्यांना एकदा का जलदुर्ग मिळाले ताब्यात, की मग ते परत काही तिथली जागा सोडणार नाहीत किंवा आपण लढा देऊन त्यांच्याकडून ते घेऊ पण शकत नाही, कारण आपल्याकडे इतर राज्यांकडे तेवढा मजबूत असा आरमार पण नाहीये. वखारीसाठी त्यांना जागा देऊ नये आणि जर द्यावी लागलीच कंपल्सरी असेल, काही ऑप्शन नसेल दुसरा, अपरिहार्य झालं, तर मात्र खाडीच्या तोंडाशी किंवा समुद्र किनारी मात्र त्यांना जागा देऊ नका. तर अशा पद्धतीने साधारणतः त्यांना सूचना किंवा चेतावणी देण्यात आल्या होत्या, की असं जर काही करायचं म्हटलं तर त्यांना जागा वगैरे द्या, पण त्याच्या आसपास देऊ नका. जोपर्यंत हे लोक आपल्या मर्यादेत वागत आहेत, तोपर्यंत त्यांची काळजी नाही. म्हणजे एका मर्यादेपर्यंत आहेत, म्हणजे आपलं ऐकतायत किंवा आपल्यामध्ये इन्व्हेड करत नाहीयेत, आपल्या राज्यामध्ये घुसून लढाया वगैरे करत नाहीयेत, तोपर्यंत ठीक आहे. परंतु वेळ येताच हे लोक आरमार, तोफा, दारुगोळा यांच्याद्वारे आपली ताकद दाखवून देतात. आरमाराच्या मदतीने हे लोक बंदराच्या परिसरामध्ये नवीन जलदुर्ग निर्माण करतात आणि यासाठी त्यांना जागा न देणे आणि दिल्यास समुद्र किनाऱ्यापासून लांबवरची जागा देणं किंवा एखाद्या गावाजवळची वगैरे जागा दिली पाहिजे. ठीक आहे. जेणेकरून ते समुद्र किनाऱ्याच्या आसपासचा प्रदेश घेऊन तिथे राज्य करू नयेत यासाठी. ज्यायोगे गावात या लोकांच्या वखारीचा त्रास होणार नाही. पण जागा पण अशी द्यावी गावांमध्ये, की गावातल्या लोकांना यांचा त्रास होता कामा नये. त्यांना पक्क्या इमारती बांधू देऊ नका, कारण ते मग ठाण मांडून बसतील त्याच्यामध्ये. सो पक्क्या इमारती नाही बांधून द्यायच्या. अशा प्रकारे ते राहिले तर बरं. म्हणजे या सगळ्या अटी मान्य करून जर ते राहत असतील तर ठीक आहे. ठीक आहे. नाहीतर त्यांचा काय उपयोग मग? आपण त्यांच्या मार्गामध्ये आडवे येऊ नये. त्यांना आपल्या मार्गात आडवे येऊ देऊ नये. म्हणजे आपणही त्यांच्या मार्गात आडवं पडायचं नाही आणि त्यांना पण आपल्या मार्गात आडवं येऊ द्यायचं नाही. ठीक आहे. शत्रू मुलाखत स्वारी केल्यास सॉरी शत्रू मुलखात स्वारी केल्यास तेथे परकीय व्यापारी सापडल्यास त्यांच्याकडून दंड वसूल करावा. म्हणजे आपण जर शत्रू मुलखामध्ये गेलो, त्या ठिकाणी स्वारी वगैरे केली आणि तिथे जर यापैकी कोणी आढळलं, तर मात्र त्यांच्याकडनं दंड घ्यायचा आहे आणि दंड घेतल्यानंतर त्यांना त्यांच्या स्थळी पाठवून द्यावं. म्हणजे फक्त दंड वसूल करायचं आहे, बाकी त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ द्यायचा नाहीये. शत्रूशी वागण्याची पद्धती या लोकांबरोबर वापरणे योग्य नाही. फक्त एवढंच की ते शत्रूच्या मुलखात सापडले म्हणून त्यांच्याशी पण आपण शत्रूप्रमाणे वर्तन करणं हे चुकीचं आहे. त्यांच्याकडून आपण दंड घेऊ शकतो आणि परत त्यांना सोडून द्यायचं आहे. त्यांच्याबरोबर कुठलाही गैरव्यवहार नाही करायचा. ठीक आहे. म्हणजे आपण त्यांच्या दृष्टीने पण विचार करण्याचा प्रयत्न करतोय. ते आपले अतिथी आहेत, आपण ते एक्सेप्ट केलंय आणि त्यानुसार त्यांना जितका कमी त्रास देता येईल तेवढा द्यायचा आहे. पण जर ते आपल्या मार्गात आडवे आले, तर मात्र आपण गय करायची नाही, असं स्पष्ट शब्दांमध्ये इथे सांगितलेलं आहे. आता पोर्तुगीज आणि मराठे. दीव, दमण, संजाण, वसई, करंजा, उरण, चौल येथे पोर्तुगीजांचे बुरुजयुक्त किल्ले आहेत. बारदेश बारदेश प्रदेश म्हणजे काय, गोव्याच्या उत्तरेकडचा जो काही भाग आहे त्याला आपण बारदेश म्हणतो आणि आजच्या गोवा राज्यामध्ये याच नावाने एक तालुका आहे बारदेश नावाने. ठीक आहे. या किल्ल्यांच्या साखळीमुळे हा जो प्रदेश आहे तर तो सुरक्षित होता. पनवेल येथे पोर्तुगीजांचा युद्धासाठी लागणारा दारुगोळा होता. म्हणजे त्यांनी जवळ म्हणजे सागरी किनारा लाभेल असेच ठिकाणे त्यांनी निवडली होती. शिवाजी महाराजांनी कल्याण भिवंडी ताब्यात घेतल्यामुळे त्यांचा पोर्तुगीजांशी संपर्क आला. म्हणजे शिवाजी महाराज पण आपल्या स्वराज्याचा विस्तार करत होते आणि ते करत असताना ते कुठे गेले, कल्याण भिवंडी या भागामध्ये गेले. तिथे पोर्तुगीज ऑलरेडी होते. सो शिवाजी महाराजांनी आरमार उभारल्यामुळे या परिसरातील पोर्तुगीज सावध झाले. कारण पोर्तुगीजांना काय वाटायचं, की भारतीय राजे काय आरमार-विरमार यांना काही माहितीच नाहीये. पण जेव्हा शिवरायांनी आरमार उभारलं, तेव्हा त्यांना कळलं, की आता काही आपण म्हणजे आपल्या तोडीस तोड कोणीतरी आलेलं आहे किंवा या लोकांना पण आरमार म्हणजे काय हे कळतंय किंवा ते पण प्रबळ असा आरमार बांधू शकतात. सो ते सावध झाले. पुढील काळामध्ये मराठ्यांनी पोर्तुगीजांना जेरीस आणले. पोर्तुगीज सुरुवातीला तंत्रज्ञानाची मदत करत होते. गोव्याच्या व्हॉइसरॉयने दडपण आणताच ही मदत पण बंद झाली. जंजिराच्या सिद्धीविरोधात मराठ्यांच्या हालचाली वाढताच पोर्तुगीजांनी सिद्धीला मदत केली. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र. सो त्या पद्धतीने पोर्तुगीज आणि सिद्धी शत्रू आहेत. पण मराठे या दोघांचे पण शत्रू आहेत. मग पोर्तुगीजांनी काय केलं, एकटं मराठ्यांशी लढण्यापेक्षा आपण सिद्धी आणि दोघांनी हात मिळवणी केली आणि दोघं मिळून आता मराठ्यांशी लढू लागले. सो पोर्तुगीज आणि मराठे यांचे परस्पर विषयीचे संबंध किंवा परस्पर संबंधाविषयीचे राजकीय धोरण लवचिक होतं. 1665 मध्ये मराठ्यांचे आरमार कर्नाटकच्या सागर किनाऱ्याच्या प्रदेशामध्ये जात असताना पोर्तुगीजांनी मराठ्यांची 13 जहाजे पळवून नेली. ते असंच करायचं. आपण काय बघितलं, की जर कोणी माल वाहतूक करत असायचे समुद्र किनाऱ्यावर वगैरे, तर हे लोक काय करायचे, त्यांची जहाजं पळवून न्यायची, त्यांचे नुकसान करायचे. ठीक आहे.
सो सेम त्याच पद्धतीने इथे काहीसं केलं जातंय. आणि त्यामुळे त्यांना ती मराठ्यांच्या धाकामुळे सोडून द्यावी लागली. म्हणजे त्यांनी पळवून तर नेली होती जहाजे, पण परत मराठ्यांचा धाक एवढा होता, की त्यांना ती सोडून पण द्यावी लागली. 1666 मध्ये मराठ्यांनी आदिलशहाच्या ताब्यामध्ये असलेल्या फोंडाच्या किल्ल्याला वेढा दिला आणि तेथील पोर्तुगीजांनी किल्लेदाराला दारुगोळा पुरवला. सुरतेच्या स्वारीच्या प्रसंगी शिवाजी महाराज पोर्तुगीज प्रदेशातूनच सुखरूप स्वराज्यामध्ये आले. म्हणजे पहिल्यापासून पोर्तुगीज आणि मराठी यांचा संबंध येत होता, पण परस्पर धोरण वेगळं होतं किंवा लवचिक होतं. पण जसजसं मराठे त्यांच्या प्रदेशांच्या आसपास येऊ लागले, तसतसा मात्र हा जो एक संबंध आहे तर तो बिघडत चालला होता किंवा एकमेकांच्या विरोधात लढाया करण्याइतपत जात होता. ठीक आहे. सो पुढे असं आहे की शिवाजी महाराजांच्या परवानगीने पोर्तुगीजांनी दाभोळ येथे वखार उघडली. पोर्तुगीजांनी धर्मांतराला पोषक असे कायदे केले म्हणून स्थानिक लोक असंतुष्ट होते आणि याचमुळे 1667 मध्ये शिवरायांनी बारदेशावर स्वारी केली तेव्हा तेथील रहिवाशांनी शिवरायांचे स्वागत केले. 1669 मध्ये मराठ्यांनी सिद्धीच्या ताब्यामध्ये असणारा दंडाराजापुरी या परिसराला वेढा घातला तेव्हा पोर्तुगीजांनी सिद्धीस धान्य आणि दारुगोळा पुरवला होता. म्हणजे मराठ्यांनी जेव्हा सिद्धीच्या विरोधात युद्ध केलं तेव्हा पोर्तुगीजांनी सिद्धीला मदत केली. मराठे पोर्तुगीजांविरुद्ध लढायचे तेव्हा सिद्धी पोर्तुगीजांना मदत करायचे. ठीक आहे. सो आदिलशाही मराठी संघर्षात पोर्तुगीज तटस्थ असल्याचे भासवून ते आदिलशहाला मदत करत असायचे. म्हणजे त्यांनी वरवर दाखवलं की आम्ही बाबा तटस्थ आहोत, तुम्ही लढा, आम्हाला काही फरक नाही पडत. पण नंतर म्हणजे पोर्तुगीजांचं असं झालं होतं की त्यांना मदत तर हवी होती सगळ्यांकडून मराठ्यांविरुद्ध लढायला. त्यांना हे कळलं होतं की आपण एकटे काही मराठ्यांविरुद्ध लढू शकत नाही किंवा तग धरू शकत नाही. त्याच्यामुळे ते सगळ्या इतर सत्ताधाऱ्यांना मदत करायचे जेणेकरून मराठे जर आले तर आपल्याकडे काहीतरी प्रबळ अशी सत्ता असावी. या घटनेपूर्वीच रायगडावर पोर्तुगीजांचा वकील गोन्सालो मार्तीस हा शिवाजी महाराजांना भेटायला येऊन गेला होता. उभयतांनी संघर्ष टाळण्याचे ठरवले. गोव्यातून पोर्तुगीजांची सत्ता समूळ नष्ट करण्यासाठी शिवाजी महाराजांनी आपली माणसे गटागटाने गोव्यात पाठवली होती. पुरेशी संख्या झाल्यावर सर्वांनी उठाव करायचा आणि पोर्तुगीज सत्तेचे जोखड फेकून द्यायचे असं पण ठरवलं गेलं होतं. पण जो पोर्तुगीजांचा व्हाईसरॉय आहे, व्हाईसरॉय इज लाईक त्या काळचा त्यांचा गव्हर्नमेंटचा प्रमुख माणूस किंवा ज्याच्या हाताखाली सगळं चालू असतं त्याला आपण व्हाईसरॉय म्हणू शकतो, चीफ थोडक्यात त्यांचा. ठीक आहे. सो त्यामुळे ही योजना जी आहे तर ती अयशस्वी झाली. 10 फेब्रुवारी 1670च्या पोर्तुगीज आणि मराठे यांच्यामधल्या तहानवये खालील अटी मान्य करण्यात आल्या. आता यांच्यामध्ये तह झाला शेवटी. काय काय अटी आहेत की उभयतांनी म्हणजेच काय पोर्तुगीज आणि मराठे तर यांनी परस्परांची जहाजे लुटली असल्यास त्याबद्दल योग्य ते नुकसान भरपाई द्यावी. म्हणजे त्यांना सांगण्यात आलं की जर मराठ्यांनी पोर्तुगीजांची किंवा पोर्तुगीजांनी मराठ्यांची जहाजे जर लुटली असतील काही तर त्याचं नुकसान भरपाई तुम्हाला द्यायची आहे. ठीक आहे. मुघलांना जहाजांच्या संदर्भामध्ये देण्यात येणाऱ्या ज्या काही सवलती आहेत तर त्या मराठ्यांना पण मिळाव्यात व एकमेकांच्या हद्दीमध्ये किल्ले बांधू नयेत. सिद्धीला स्वराज्याविरुद्ध मदत करू नये. रामनगरच्या सरहद्दीमध्ये म्हणजे जव्हार तालुका आहे, पालघर जिल्हा आहे, तर या ठिकाणी किल्ले बांधायचे नाहीत असे सगळं ठरलं. म्हणजे थोडक्यात एकमेकांविरुद्ध कॉन्फ्लिक्ट होतील किंवा एकमेकांच्या राज्यामध्ये जावं लागेल असं काही नाही करायचं. रामनगरच्या राज्याच्या चौथाईच्या प्रश्नावरून मराठी पोर्तुगीज यांच्यामध्ये संघर्ष मात्र कायम राहिला. चौथाई म्हणजे बघा खूप महत्वाचा मुद्दा आहे, काही जणांना माहिती पण असेल. तर चौथाई म्हणजे मराठ्यांनी एखाद्या राज्याच्या रक्षणासाठी आकारलेला कर. म्हणजेच काय की त्या राज्यामधून जेवढं काही उत्पन्न होईल, फॉर एक्झाम्पल त्या राज्याकडून 100% 100 रुपये घेऊया आपण. ठीक आहे. त्या राज्यामधून 100 रुपये उत्पन्न झालं तर त्यामधलं 25 रुपीज जे आहे म्हणजे 1/4 जो आहे तर तो असणार आहे कर. ठीक आहे. त्याला आपण म्हणणार आहोत चौथाई. तर रामनगरमधून जे काही मिळेल त्याची चौथाई कुणाला द्यायची तर या प्रश्नावरून म्हणजे कोण घेणार मराठे की पोर्तुगीज तर या प्रश्नावरून नेहमीच दोघांमध्ये पण संघर्ष चालू होता. आणि हा संघर्ष मिटावा म्हणून महाराजांनी पितांबर शेणवी, जिवाजी शेणवी या वकिलांची नेमणूक केली होती. पण या वकिलांना काही फारसं यश नाही आलं. 1679 मध्ये खांदेरी उंदेरी बेटांवरून मराठी इंग्रज लढा सुरू असताना पोर्तुगीजांनी इंग्रजांना गुप्तपणे मदत केली. म्हणजे बघा पोर्तुगीज अजिबात स्वतःच धोरणं करतायत, स्वतःच तह करतायत आणि स्वतःच नियम पण बदलतायत. अजिबात शांत बसत नाहीयेत. ठीक आहे. म्हणजे आधी यांना मदत करा, त्यांना मदत करा हे सगळं चालू आहे. मराठ्यांविरुद्ध जे जे काही करता येईल सगळं करणं चालू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांना धडा शिकवण्याचा निर्धार केला होता. चौल येथे मराठ्यांच्या बांधकामाला विरोध, गोव्यामधील स्थानिक जनतेची जबरदस्तीने चालवलेली जी काही धर्मांतरं आहेत, समुद्री व्यापारातील लुटालूट या सगळ्या कारणांमुळे पोर्तुगीजांविरुद्ध संघर्ष सुरू केला आणि फोंड्याच्या वेढामध्ये मराठ्यांनी पोर्तुगीजांना पराभूत केलं. सो
आपण बघितलं होतं की या ठिकाणी फोंड्या किल्ल्याच्या भोवती पोर्तुगीजांनी जे आहेत पोर्तुगीज जे आहेत तर ते मराठ्यांच्या विरुद्ध लढतायत किंवा मराठ्यांच्या विरुद्ध आदिलशहाला वगैरे मदत करतायत. तर तो शेवटी किल्ला जो आहे तर तो मराठ्यांनी जिंकून घेतलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे युद्ध कौशल्य भीती निर्माण करणारे होतेच, याबद्दल शंका नाही. परंतु त्यांची शत्रू संबंधीची जी काही धोरणे आहेत, शांततेच्या काळातही भीतीदायक होती आणि त्यांच्या मृत्यूनंतर पोर्तुगीज राज्य भयमुक्त झाले आहे, असा अभिप्राय तत्कालीन पोर्तुगीज गव्हर्नरने व्यक्त केला. म्हणजे शिवरायांचं जे काही धोरण असायचं युद्धासंदर्भात, ते अगदी भयावह होतं किंवा त्यांच्या मनामध्ये भीती निर्माण करणारं होतं, ठीक आहे. पण जेव्हा शिवरायांचा मृत्यू झाला, तर तेव्हा सगळ्यांना असं वाटू लागलं, की आपण आता भयमुक्त झालो. म्हणजे आपल्यावरती आता कोणी अशा पद्धतीने धोरणं आखणं किंवा आपल्याला कोणी त्रास देणं, आपल्यावरती कोणी राज्य करणं म्हणजे किंवा आपल्याला बाहेर काढणं वगैरे असं काही होणार नाही, असं त्यांना वाटलं होतं. पण किंबहुना परत मराठ्यांनी आपलं जी काही परंपरा आहे, परकीय सत्तांना न येऊ देण्याची, तर ती चालूच ठेवली आणि या लोकांचा संघर्ष काही संपला नाही. नेक्स्ट आहे गोव्यांच्या पोर्तुगीजांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या विरुद्ध मुघल बादशाह औरंगजेब याच्याशी हात मिळवणी केली आणि त्यामुळे मराठ्यांनी पोर्तुगीजांना धडा शिकवायचे ठरवले. छत्रपतींनी पोर्तुगीजांच्या रेवदंडा बंदरावर हल्ला केला. आता इथे छत्रपती म्हणजे छत्रपती संभाजी महाराज आहेत. ठीक आहे. सो आपल्याला काळ बघायचा आहे, कुठला काळ चालू आहे. आता इथून पुढे जे काही असेल तर ते छत्रपती संभाजी महाराज यांच्याशी रिलेटेड असणार आहे. प्रत्युत्तर म्हणून पोर्तुगीजांनी गोव्याच्या सीमेवरील मराठ्यांचा फोंडा किल्ल्याला वेढा घातला. आता मराठ्यांनी किल्ला जिंकून घेतला होता फोंडा. परत पोर्तुगीज फोंड्याकडे आले. मराठ्यांनी वेढा मोडून काढला आणि गोव्यावरती चढाई केली. या चढाईमध्ये यसाजी कंक म्हणजेच कोण मराठ्यांच्या पायदळाचे प्रमुख आणि छत्रपती शिवरायांनी त्यांना नेमलं होतं. त्यांचे ते सहकारी होते आणि त्यांनी पराक्रमाची शर्त केली आणि यात पोर्तुगीज गव्हर्नर जो आहे तर तो जखमी झाला आणि मग त्यानंतर त्याला माघार घ्यावी लागली. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचा पाठलाग केला आणि पोर्तुगीज मोठ्या संकटामध्ये सापडले. तर त्याच वेळी मुघल जे आहेत तर मुघलांनी दक्षिण कोकणवरती आक्रमण केल्याची बातमी छत्रपती संभाजी महाराजांना मिळाली आणि त्यामुळे आता छत्रपती संभाजी महाराजांकडे 2 ऑप्शन होते. एक तर या पोर्तुगीजांच्या मागे जाणं किंवा दुसरी गोष्ट म्हणजे आपलं कोकण वाचवणं. तर त्यांनी अर्थात दक्षिण कोकण वाचवणं प्रेफर केलं आणि त्यामुळे हाताशी आलेला जो काही विजय होता पोर्तुगीजांच्या विरोधात असणारा, तर तो त्यांना आता सोडून द्यावा लागला आणि मुघलांचा प्रतिकार करण्यासाठी त्यांना दक्षिण कोकणाकडे जावं लागलं. तर अशा पद्धतीने हीच पोर्तुगीजांची चाल होती, की ते सगळ्यांना मराठ्यांविरुद्ध मदत करायचे जेणेकरून वेळ पडलीच तर ते मुघल असतील किंवा सिद्धी असेल, आदिलशाह असेल हे त्यांना मराठ्यांविरुद्ध सहाय्य करेल. ठीक आहे? चलो. सो पुढे आता आपण बघतोय, की पुढे छत्रपती शाहू महाराजांच्या काळामध्ये मराठे आणि पोर्तुगीज यांचा संघर्ष पुन्हा एकदा चालू झाला. मुघलांच्या दक्षिणेमधील प्रमुख प्रतिनिधी हुसेन अली सय्यद याच्याशी झालेल्या कराराने मराठ्यांनी कल्याण भिवंडीचा जो काही प्रदेश आहे त्याचा ताबा घेतला आणि मराठ्यांनी पोर्तुगीजांकडे चौथाईची मागणी केली. परंतु वसईच्या गव्हर्नरने मात्र ती फेटाळली. आपण बघितलं होतं की या ठिकाणी चौथाईचा मुद्दा सुरू झाला होता, तर तोच अजूनही चालू आहे. मराठ्यांच्या हल्ल्याला तोंड देण्यासाठी पोर्तुगीजांनी वसई, अशेरी, तारापूर, केळवे, माहीम, दमण, रेवदंड येथे लष्करी चौक्या उभारल्या आणि पोर्तुगीजांनी स्थानिक प्रजेवर अत्याचार करण्याचे प्रमाण वाढवले. थोरले बाजीराव पेशवे यांचे धाकटे बंधू चिमाजी अप्पा यांच्याकडे पोर्तुगीजांविरुद्ध मोहिमेची सूत्रे देण्यात आली. चिमाजी अप्पांनी पहिल्याच धडाक्यात ठाण्याचा किल्ला घेतला. मार्च 1737 मध्ये मराठ्यांनी साष्टी बेट जिंकून घेतलं आणि दुसऱ्या आघाडीवर शंकराजी पंत फडके यांनी वसई बेटावर प्रवेश केला. छोटी छोटी ठाणी जिंकून घेतली तरी जोपर्यंत वसईचा किल्ला जिंकला जात नाही तोपर्यंत आजूबाजूच्या प्रदेशावरती कायमस्वरूपी मालकी प्रस्थापित करता येणार नाही. अगदी बरोबर. जोपर्यंत आपण किल्ला जिंकून घेत नाही तोपर्यंत आसपासचा प्रदेश आपला नसतो. त्याच्यामुळे किल्ले जिंकून घेण्यावर सगळ्यांचा भर असायचा. आणि मराठ्यांनी पराक्रमाची शर्थ केली परंतु मराठ्यांकडे प्रभावी असं आरमार नव्हतं आणि म्हणूनच हा जो वेढा आहे तर हा पुढे 2 वर्ष चालला. परंतु शेवटी मात्र मराठ्यांनी पोर्तुगीजांना नमवले म्हणजे याचा अर्थ मराठ्यांचा विजय झाला. त्यानंतर पुढे आहे डच आणि मराठे. डच मराठे. वेंगुर्ला येथे डचांची वखार असल्याने स्वराज्याशी त्याचा संबंध येणं अपरिहार्य होतं. कारण स्वराज्याचा विस्तार पण याच भागामध्ये चालू होता. सो 1649 मध्ये सुरू झालेल्या वेंगुर्ल्याच्या वखारीमुळे डचांचे व्यापारामध्ये चांगलेच बस्तान बसले होते. कुडाळवर शिवाजी महाराजांची स्वारी झाल्याने डचांच्या व्यापारावरती त्याचा प्रतिकूल परिणाम झाला होता. 1665 मध्ये सुरतेच्या मुघल सुभेदाराने मराठ्यांचे आरमार नष्ट करण्याकरता डचांची मदत घेतली.
आता अर्थात आपण याच्या आधी पण खूपदा पाहिले, की मराठ्यांविरुद्ध जे काही सगळे सत्ताधारी होते किंवा जे काही इतर सत्ता होत्या, आता सगळ्या एकत्र यायच्या. सो ते अगेन इथे पण सुरू आहे. पण डचांनी मात्र ती मदत नाकारली. म्हणजे मुघलांनी त्यांच्याकडे मदत मागितली होती, की आपण मराठ्यांविरुद्ध लढूया, पण डचांनी ती नाकारली. शिवाजी महाराजांनी दाभोळ येथे वखार काढण्यास डचांना जागा देण्यास परवानगी दिली होती. परंतु काही कारणास्तव ती वखार काही सुरू नाही झाली. वखार म्हणजे सगळ्यांना माहिती आहे ना, आपण मागच्या पाठामध्ये वखारीबद्दल सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. वखार म्हणजे एक अशी कोठार टाइप जागा आहे किंवा साठवणुकीची जागा आहे, ज्या ठिकाणी हे सगळे जे परकीय लोकं आहेत, तर ते त्यांचं उत्पादन जे आहे, तर ते स्टोअर करून ठेवू शकतात. ठीक आहे. अतिरिक्त उत्पादन वगैरे असेल किंवा त्यांना विकायचं आहे पुढे पण स्टोअर करून ठेवायचं आहे. अशा सगळ्या गोष्टी ते लोकं स्टोअर करून ठेवतात. त्याला आपण वखार म्हणतो. मराठी आणि डचांमधील राजकीय संबंध लवचिक होते. मुंबईतून इंग्रजांचे उच्चाटन करण्यास मराठ्यांनी आपणास मदत करावी, अशी डचांची इच्छा होती. म्हणजे आता डचांना काय करायचं होतं, मराठ्यांसोबत हातमिळवणी करायची होती इंग्रजांना बाहेर काढण्यासाठी. कारण इंग्रज कुठे होते? मुंबईमध्ये होते आणि मुंबई हे प्रबळ त्या काळी ॲक्चुअली बेट होतं ते पूर्ण असं शहर असं नव्हतं. पण डचांना ते हवं होतं. सुरतेच्या दुसऱ्या स्वारीमध्ये मराठ्यांनी डचांच्या वखारीला नुकसान पोहोचवले नाही. कारण यांचे संबंध चांगले आहेत. म्हणजे अजून तरी आहेत. नेक्स्ट आहे कर्नाटक स्वारीमध्ये डच वखारीयांचे संरक्षण आणि परवान्यांसाठी डचाने छत्रपती शिवाजी महाराजांना मोठा नजराणा दिला. पोर्टो नोव्हो किंवा परंगी पेट्टाई तेगनापट्टम उर्फ देवन्नापट्टिनम येथील डचांच्या वखारी छत्रपती शिवरायांनी सुरक्षित राहू दिल्या. म्हणजे अशा पद्धतीने आपण यावरून अंदाज लावू शकतो, की मराठा आणि डच यांचे संबंध तेवढे वाईट नव्हते किंवा परस्परांना सहकार्य करण्याइतपत होते. ठीक आहे. नेक्स्ट आहे फ्रेंच आणि मराठी. 1668च्या डिसेंबर महिन्यामध्ये राजापूर येथे शिवाजी महाराजांच्या परवानगीने फ्रेंचांनी वखार सुरू केली. सो फ्रेंच यांची वखार कुठे होती? राजापूर येथे. फ्रेंचांनी स्वराज्याला दारुगोळा पुरवला. फ्रेंचांशी असलेले मित्रत्वाचे संबंध लक्षात घेऊन सुरतेच्या दुसऱ्या स्वारीमध्ये मराठ्यांनी फ्रेंचांच्या वखारीस नुकसान नाही पोहोचवले. सो म्हणजे मराठे यावरून आपल्याला असं लक्षात येते, की मराठे जसं समोरचा माणूस वागायचे त्याप्रमाणेच वागतायत. जर तुम्ही वाईटात गेलात तर आम्ही पण, तुम्ही चांगले असाल तर या, मित्र आहोत आपण. ठीक आहे. तर अशा पद्धतीने साधारणतः संबंध आहेत आणि त्यामुळे फ्रेंचांनी पण मराठ्यांना मोठा नजराणा दिला म्हणजे काय तोफे दिले असतील. ठीक आहे. नेक्स्ट आहे तोफे म्हणजे गिफ्टवाले तोफे, तोफा नाही. ठीक आहे. नेक्स्ट आहे 1677 मध्ये पुडुचेरीचा गव्हर्नर जनरल फ्रान्सवा मार्टिन याने फ्रेंच वखारीस संरक्षण आणि परवाना मिळवला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दक्षिण दिग्विजयानंतर चोळ मंडळाच्या किनाऱ्यावर मराठ्यांचे प्रभुत्व निर्माण झाले आणि नंतरच्या काळामध्ये फ्रान्स आणि इंग्लंड यांच्यामधील सत्ता संघर्षाचे पडसाद भारतातही उमटले. कारण भारतामध्ये पण या दोघांच्या वसाहती होत्या. सो तिकडे जे काही व्हायचं त्या सगळ्याचा परिणाम भारतावरती पण होत होताच. भारतातील वेगवेगळ्या राज्यांवर प्रभुत्व प्रस्थापित करण्यासाठी इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामध्ये चुरस लागलेली असायची. आपण याच्या आधी पण पाहिले, की फ्रेंच आणि इंग्रज यांच्यामध्ये खूप असायचं, की मी सत्ता माझी मोठी की तुझी मोठी वगैरे अशा पद्धतीने. तर दोघेही स्थानिक राजांच्या कारभारामध्ये हस्तक्षेप करू लागले होते, कारण दोघांना पण ते राज्य मिळवायचं होतं. सो आधुनिक युरोपीय युद्धतंत्र शिकण्याच्या आमिषाने फ्रेंचांनी निजामाच्या दरबारामध्ये प्रवेश केला आणि मग हळू-हळू आता ते कसे भारतातील इतर राज्यांच्या दरबारामध्ये प्रवेश करून त्यांचं राज्य आपल्या ताब्यामध्ये घेतायत ते आता आपण बघतोय. तर त्यांनी काय सांगितलं निजामाला, की आम्ही तुम्हाला नवीन आमचं जे काही युरोपाचं युद्धतंत्र आहे तर ते तुम्हाला शिकवू. मग अर्थात शिकवायचं म्हटल्यानंतर युरोपांची सेना फ्रेंचांची सेना वगैरे सगळ्यांना जागा द्यावी लागेल. तर ती जागा दिली एकदा, की मग ते त्या राज्यालाच स्वतःकडे वळवून घेतात. फ्रेंचांच्या तालमीमध्ये तयार झालेल्या इब्राहिम खान गारदी याला सदाशिवराव भाऊ पेशवे यांनी मराठ्यांच्या लष्करामध्ये तोफखान्याचा प्रमुख म्हणून नेमले होते आणि इसवी सन 1761 मध्ये इब्राहिम खानाने पानिपतच्या तिसऱ्या युद्धामध्ये केलेल्या पराक्रमाने प्रभावित होऊन महादजी शिंदे यांनी फ्रेंच परीक्षक डिबोईन आणि पेरॉ यांच्या मदतीने आधुनिक कवायती फौज तयार केली आणि तोफखाना सुसज्ज केला. म्हणजे यावरूनही आपल्याला कळतंय की फ्रेंच आणि मराठी यांचे संबंध पण तितके वाईट नव्हते किंवा तितके टोकाचे नव्हते. ज्याप्रमाणे आपण पाहिलं, की सुरुवातीला आपण पाहत होतो, की हे आपले जे काय यांचं नाव? पोर्तुगीज आणि मराठी यांच्यामध्ये जेवढी चुरशीचं लढाई, युद्ध वगैरे व्हायचं, तर तसं काही डच आणि फ्रेंच यांचं मराठ्यांसोबत नव्हतं. त्यानंतर नेक्स्ट आहे, की या कवायती फौजेच्या जोरावरती त्यांनी उत्तर हिंदुस्थानामध्ये मराठ्यांचे वर्चस्व निर्माण केले, तसेच इंग्रजांना पण धाकात ठेवलं. आता मेन मुद्दा आहे तो म्हणजे इंग्रज आणि मराठे. छत्रपती शिवाजी महाराज आणि इंग्रज यांचा संबंध सर्वप्रथम अफझल खान प्रकरणामध्ये आला.
आता आपण सुरुवातीपासून पाहतोय की मराठे आणि इंग्रज यांची गाठ कुठे पडली. अफझल खान भेटीपूर्वी मराठ्यांनी दाभोळ बंदर जिंकून घेतलं होतं आणि या बंदरामध्ये अफझल खानाची 3 जहाजे माल उतरवण्याच्या तयारीमध्ये होती. खानाच्या मृत्यूची बातमी येताच खानाचा दाभोळ येथील प्रतिनिधी महमूद शरीफ सर्व संपत्ती, माल आणि जहाजे घेऊन राजापूरला पळून गेला. तर या ठिकाणी आपण काय पाहिलं होतं की 1668 मध्ये राजापूर कोणाचं होतं? फ्रेंचांचं होतं. तर खानाचा मुलगा फाझल खान याने राजापूरच्या सुभेदार अब्दुल करीम याला आपल्या वडिलांच्या जहाजावरील माल उतरवण्यास सांगितला. मराठ्यांनी संधी साधून राजापूर बंदरावरती हल्ला केला आणि त्यांनी ते बंदर जिंकून घेतलं. आणि अर्थात मग अबुल करीमने इंग्रजांचं कर्ज घेतलं होतं. आता जर या लोकांनी ते बंदरच जिंकून घेतलं मराठ्यांनी, तर तो कर्जफेड करू शकत नव्हता अब्दुल करीम. मग इंग्रजांनी काय केला? त्याचा फायदा घेतला आणि अब्दुल करीमच्या ताब्यामध्ये असणारे जे काही 3 जहाजं आहेत, त्यापैकी एक जहाज कर्जफेड म्हणून ताब्यात घेतलं. ठीक आहे. सो मग मराठ्यांनी जहाजांचा ताबा मिळावा म्हणून इंग्रजांच्या मागे लगडा लावला, की आम्हाला मिळालं पाहिजे ते जहाज. ठीक आहे. परंतु इंग्रजांनी जहाज परत देण्यास नकार दिला आणि त्यावर उपाय म्हणून मराठ्यांनी जैतापूर येथे इंग्रजांच्या दलाल वेलची याला अटक केली आणि त्याच्या सुटकेसाठी फिलिप गिफर्ड हा अधिकारी मराठ्यांना भेटायला गेला. म्हणजे इश्यू वेगळाच होता. म्हणजे आपल्याकडे काय होतं, की अफझल खानाला त्याचा वध करायचा होता, हा मुद्दा होता. ठीक आहे. पण अफझल खानाची जहाजं होती 3. त्या जहाजामधलं एक जहाज इंग्रज त्याच्यावरती कब्जा करतात का तर कर्जफेड नाही केली म्हणून. कर्जफेड का नाही झाली तर मराठ्यांनी ते बंदर जिंकून घेतलं. त्याच्यामुळे अब्दुल करीम जे आहे तर तो कर्ज भरू शकत म्हणजे कर्जफेड करू शकत नव्हता. तर अशा पद्धतीने संयोगाने, योगायोगाने किंवा साधारणतः गाठभेट पडायची म्हणूनच त्यांचा संबंध आलेला आहे. तर त्यांच्या सुटकेसाठी फिलिप गियर्ड याने काय केलं? तो मराठ्यांकडे गेला. त्याला सुद्धा कैदेत टाकण्यात आलं आणि पुढे या दोघांची सुटका मराठ्यांनी केली आणि या घटनेमध्ये इंग्रज मराठी यांच्यात वितुष्ट आले. म्हणजे आधी इंग्रज आणि मराठी असे यांच्यामध्ये काही दुश्मनी नव्हती. पण या कारणामुळे हळूहळू खटके उडायला आता सुरुवात झाली. शिवाजी महाराज पन्हाळ्याच्या किल्ल्यात अडकून पडलेले असताना आदिलशहाला तोफांचा दारुगोळा पुरवण्यासाठी रेव्हिंग्टन, गिफर्ड, वेल्ची यांनी मदत केली. म्हणजे ह्या लोकांनी आदिलशहाला मदत केली मराठ्यांच्या विरुद्ध. कुणी? इंग्रजांनी. या वेढ्यामध्ये शिवाजी महाराज हाती लागणार याची खात्री या सगळ्यांना होती आणि या सगळ्यांना वाटायचं की आता काही शिवाजी महाराज या वेढ्यामधून बाहेर नाही पडू शकत. कारण हा वेढा तुम्हाला माहिती असेल खूप वर्षानुवर्षे चालू होता आणि गडावरचा दारुगोळा संपत आला होता. अन्नधान्य वगैरे सगळं संपत आलं होतं आणि त्यामुळे त्यांना सगळ्यांना असं वाटलं होतं की आता काही शिवाजी महाराज इथून बाहेर नाही पडू शकत आणि आता आपण त्यांना ताब्यात घेऊ शकतो आणि मग काय मराठी सगळे आपल्या ताब्यामध्ये येतील. ठीक आहे. मात्र स्वतःची सुटका करून घेण्यात शिवाजी महाराज यशस्वी झाले आणि पुढील वर्षी राजापूरच्या स्वारीत त्यांनी इंग्रजांचा पराभव पण केला. हेनरी रेव्हिंग्टन, रिचर्ड टेलर, रेडॉल्फ टेलर, फिलिप गिफर्ड या इंग्रज अधिकाऱ्यांना पकडून 2 वर्ष तुरुंगामध्ये टाकण्यात आले होते. त्यापूर्वी इंग्रजांच्या वतीने स्टीफन ओस्टिक हा अधिकारी शिवाजी महाराज यांच्याकडे वखारीच्या संदर्भामध्ये बोलणी करण्यासाठी रायगडावर गेला होता. शिवाजी महाराजांचे वकील सुंदरजी व पिलाजी हे सुद्धा इंग्रजांना भेटले होते, पण ही भेट मात्र काही यशस्वी ठरली नाही. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी हेनरी ऑक्झिंडेन हा इंग्रज वकील आला होता. कारण शिवाजी महाराजांनी सगळ्यांना कळावं की आमचं एक स्वराज्य आहे, आमचं एक स्वतःचं राष्ट्र आहे, आमच्या रयतेचं राष्ट्र आहे. यासाठी राज्याभिषेक करवून घेतला होता आणि सगळ्यांनाच इन्व्हाइट केलं म्हणजे आमंत्रण दिलं होतं. त्याने राजापूरला वखार काढण्यासाठी परवानगी मागितली होती आणि 12 जून 1674 मध्ये इंग्रज आणि मराठे यांच्यामधील तहावर सह्या झाल्या. स्वराज्यामध्ये व्यापार करण्यासाठी परवानगी मिळवणे, राजापूर, दाभोळ, चौल, कल्याण येथे वखारी उघडणे आणि इंग्रजांच्या मालावर 2.5%च जकात घेणे इत्यादी अटी त्याच्यामध्ये होत्या. म्हणजे तह केला होता की त्या तहामधल्या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या. इंग्रजी शिक्क्यांची नाणी मराठ्यांच्या राज्यात चालणार नाहीत अशी भूमिका पण छत्रपती शिवरायांनी घेतली. कारण एकदा का ते नाणं चालू लागलं की मग त्यांना व्यापार करणं सोपं जाईल, जे मराठ्यांसाठी अवघड होऊन बसेल. ठीक आहे. त्यामुळे शिवरायांनी पण हे स्पष्ट केलं होतं. जहाजे फुटून किनाऱ्यास लागलेल्या इंग्रजांचा माल त्यांस परत द्यावा, जंजिऱ्याच्या सिद्धीशी तह करावा, त्यास बुडवणे अशा इंग्रजांनी घातलेल्या ज्या काही अटी होत्या तर त्या मात्र शिवाजी महाराजांनी फेटाळून लावल्या. यावरून मराठ्यांचे सार्वभौमत्व अबाधित राखण्याचं धोरण स्पष्ट होतं. म्हणजे असं झालं होतं की तह झाल्यानंतर दोन्हीकडच्या मागण्या ज्या असतात त्या मान्य करायच्या होत्या
परंतु इंग्रजांच्या ज्या काही मागण्या होत्या त्या मात्र फेटाळून लावण्यात आल्या, कारण त्यांच्या मागण्या खूप जास्त आवाजाव्या होत्या. म्हणजे जहाज फुटलं तरी पण माल परत करायचा, जंजिऱ्याचे सिद्दीसी तह करायचा वगैरे वगैरे. तर हे मात्र काही मराठ्यांना पटलं नाही आणि त्यांनी ह्या मागण्या फेटाळून लावल्या. छत्रपती शाहू महाराजांच्या नंतरच्या काळामध्ये नानासाहेब पेशवे यांनी इंग्रजांची मदत घेतल्यामुळे त्यांना मराठ्यांच्या राज्यकारभारामध्ये प्रवेश मिळाला. म्हणजे शाहू महाराजांपर्यंत म्हणजे शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजाराम महाराज इथपर्यंत मराठ्यांना म्हणजे मराठ्यांच्या कारभारामध्ये इंग्रज कधी आले नव्हते. पण शाहू महाराजांच्या नंतरच्या काळामध्ये मात्र जे नानासाहेब पेशवे आहेत, नानासाहेब पेशवे म्हणजे बाजीराव पेशवे यांचा मुलगा नानासाहेब पेशवे, ठीक आहे. तर म्हणजे साधारणतः पेशव्यांच्या काळामध्ये मात्र त्यांनी इंग्रजांची मदत घेतली आणि एकदा का इंग्रजांना आपण राज्यात येऊ दिलं, की ते काय मग तिथून बाहेर पडत नसतात. ठीक आहे. सो त्यामुळे मराठ्यांच्या राज्यकारभारामध्ये इंग्रजांना आता फायनली प्रवेश मिळालेला आहे. त्यानंतर नानासाहेबांच्या नंतर त्यांचे द्वितीय चिरंजीव थोरले माधवराव पेशवे झाले आणि त्यांचे चुलते रघुनाथराव यांना पेशवेपद हवे होते. म्हणजे साधारणतः नानासाहेबांनंतर रघुनाथरावांना पेशवेपद हवं होतं. पण आपण काय बघतो, की परंपरेनुसार जो मोठा मुलगा असतो आधीच्या पेशव्याचा तर तोच पेशवा बनणार. तर त्या परंपरेनुसार नानासाहेब यांच्यानंतर त्यांचा मुलगा माधवराव हाच पेशवा बनला. पण रघुनाथरावांना मात्र पेशवेपद हवं होतं आणि त्या लालसेपोटी म्हणजे त्यांना काही पेशवेपद मिळालं नाही, तर ते रागावले आणि त्याच्यामुळे त्या पेशवेपदाच्या लालसेपोटी त्यांनी इंग्रजांशी हातमिळवणी केली. सो मग रघुनाथराव उर्फ राघोबा यांनी सत्ता प्राप्तीसाठी इंग्रजांपुढे हात पसरले आणि इंग्रजांना स्वतःहून आमंत्रण मिळालं होतं आता मराठ्यांच्या सत्तेमध्ये येण्याचं आणि किंबहुना मराठ्यांची सत्ता घेऊन आपली सत्ता त्या ठिकाणी निर्माण करण्याचं. ठीक आहे. सो त्यातून इंग्रजांचा वकील पुण्याच्या दरबारामध्ये पण आला. 1765 साली किंवा 1765 मध्ये इंग्रजांनी मालवण किल्ला जिंकला. थोरल्या माधवराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे धाकटे बंधू नारायणराव पेशवे पदावरती आले. त्यांच्या कारकिर्दीमध्ये इंग्रजांनी ठाणे, वसई, विजयदुर्ग, रत्नागिरी काबीज करण्यास प्रयत्न सुरू केले. म्हणजे इंग्रजांनी बघा आतले किल्ले न घेता जे बाहेर किल्ले होते म्हणजे समुद्र किनाऱ्यावरचे जे काही किल्ले आहेत तर ते त्यांनी ताब्यात घ्यायला सुरुवात केली. जलदुर्ग वगैरे ताब्यात घ्यायला सुरुवात केली किंवा त्याच्या आसपासचा प्रदेश, समुद्र किनाऱ्याच्या आसपासचा प्रदेश. उत्तरेमध्ये मुघल बादशहा शिंदे होळकरांच्या प्रभावाखाली होता आणि बादशहाला आपल्या प्रभावाखाली घेणं आणि नागपूरकर भोसल्यांच्या बंगल्यामध्ये प्रभाव कमी करणं यासाठी इंग्रज सक्रिय झाले. म्हणजेच काय की साधारणतः जेव्हा पेशव्यांचा काळ होता तर तेव्हा मुघल तितके प्रभावी नव्हतेच. म्हणजे मराठ्यांनीच मुघलांचा बादशाह बसवला होता आणि तेच कारभार बघत होते. फक्त नावाला तेवढा मुघल बादशाह होता. ठीक आहे. म्हणजे साधारणतः दिल्ली ही मराठ्यांच्याच हाताखाली होती. सो शिंदे, होळकर वगैरे या सगळ्यांचा प्रभाव खूप जास्त होता आणि इंग्रजांना तो प्रभाव कमी करून तिथे आपलं वर्चस्व प्रस्थापित करायचं होतं. तर त्यासाठी ते काय काय प्रयत्न करतात बघूया आपण. व्यापाराच्या दृष्टीने इंग्रजांना साष्टी, वसई ते कोकणपर्यंत सर्व प्रदेश आपल्या ताब्यामध्ये असणं आवश्यक वाटत होतं. कारण अर्थात समुद्र किनाऱ्याचा प्रदेश आहे तर आपण समुद्री मार्गी व्यापार वगैरे करू शकतो. तर या सगळ्याच दृष्टिकोनातून त्यांना हा प्रदेश आपल्याकडे म्हणजे त्यांच्याकडे हवा होता. या दृष्टीने त्यांनी हालचाल सुरू केल्या. रघुनाथराव पेशवे इंग्रजांच्या आश्रयाला गेलेले होते आणि त्यांना सोबत घेऊन इंग्रजांची फौज मुंबईहून पुण्याला निघाली. पुण्याजवळील वडगाव येथे इंग्रज मराठे यांच्यामध्ये पहिलं युद्ध घडून आलं आणि या युद्धामध्ये इंग्रजांचा पराभव झाला आणि या युद्धाच्या अखेरीस जो काही तह झाला त्याला आपण वडगाव तह असं म्हणतो. अजून पण वडगाव आहे बरं का पुण्यात. सो पुढे नाना फडणवीस यांनी पेशवे, नागपूरकर, भोसले, निजाम, हैदर यांचा इंग्रजांविरुद्ध चतुः संघ उभा केला. म्हणजे बघा इंग्रजांच्या विरुद्ध कोण कोण आहे? पेशवे अर्थात आहेतच, नागपूरचे भोसले आहेत, निजाम आणि हैदर आहेत. तर असे 4 प्रबळ जे होते त्या काळामधले तर त्यांनी आता इंग्रजांविरुद्ध लढायला सुरुवात केली. परंतु इंग्रजांनी या चतुःसंघातून निजामाला फोडले. आता इंग्रजांना माहिती होतं की इंग्रजांचं हे धोरणच आहे की फोडा आणि राज्य करा. म्हणजे ते काय करायचे की सगळेजण एकत्र यायला लागले की त्यातलं कोणाला तरी फोडायचं. एकदा एक फुटला की दुसरा हळूहळू फुटतो, तिसरा फुटतो. असं करत-करत त्यांना जास्त कष्ट नाही घ्यावे लागत कोणाला पण जिंकण्यासाठी. ठीक आहे. आणि या सर्व घडामोडी दरम्यान हिंदुस्थानामध्ये इंग्रजांची कायमस्वरूपी सत्ता स्थापन करायची असेल तर मराठ्यांना पराभूत करणं आवश्यक होतं. हे मात्र आता इंग्रजांच्या लक्षात आलं होतं. त्यांचा तेव्हाचा गव्हर्नर होता वॉरन हेस्टिंग्ज त्यावेळेचा गव्हर्नर होता. त्याला हे कळलं होतं की काहीही करायचं असलं आपल्याला जर पूर्ण भारत आपल्या हाताखाली हवा असेल तर मराठे इथे नसले पाहिजेत, मराठ्यांचा पराभव झाला पाहिजे. आणि मग पुढे 1795च्या खर्दा म्हणजेच जे की आता अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे तालुका जामखेड येथील लढाईमध्ये मराठ्यांनी निजामाचा पराभव केला. कारण निजाम कुणाच्या बाजूने गेला होता? इंग्रजांच्या. सो आधी निजाम हा मराठ्यांकडेच होता. म्हणजे मराठ्यांसोबतच इंग्रजांबरोबर इंग्रजांच्या विरुद्ध लढायचा. पण नंतर मात्र निजामाला फोडल्यामुळे आता मराठ्यांनी निजामाशी युद्ध केलं. म्हणजे इथे असा इश्यू होतोय की
सगळ्यांनी एकत्र येऊन इंग्रजांशी लढलं पाहिजे, पण असे फुटाफुटी झाल्यामुळे मराठ्यांची एनर्जी वाया जाते एकमेकांसोबतच लढण्यामध्ये. ठीक आहे. परंतु या लढाईमध्ये मराठ्यांच्या छावणीमध्ये असलेल्या इंग्रज वकिलाने मराठ्यांच्या युद्ध पद्धतीच्या तपशिलावरती अभ्यास केला. आपण बघितलं ना, त्यांचा एक वकील आपल्याकडे आला होता. तर त्याने सगळं जाणून घेतलं, की मराठे कसं युद्ध करतात, काय करतात, त्यांची योजना काय असते, रणनीती काय असते आणि त्याच्या आधारे लॉर्ड वेलस्लीने मराठ्यांचा पराभव करण्यात यश मिळवलं. आणि एकदा का स्ट्रॅटेजीज जर शत्रू पक्षाला कळल्या, की मग त्याच्या अपोजिट ते काहीतरी स्ट्रॉंग बनवणार आणि आपला पराभव करणार. तर त्याच पद्धतीने झालं. कारभारी नाना फडणवीसांचा मृत्यू दुसरा बाजीराव पेशवा यांच्या काळामध्ये झाला. दुसरा बाजीराव पेशवा यांनी आणि होळकरांमध्ये वितुष्ट आले. म्हणजे एक काळ असा होता, की पहिला बाजीराव पेशवा म्हणजे पहिले बाजीराव पेशवे आणि होळकर यांचे खूप जुने मैत्रीचे संबंध होते. पण त्याच्यानंतर मात्र दुसरा बाजीराव पेशवे आणि होळकर यांच्यामध्ये काही ते संबंध टिकले नाहीत. तेव्हा मात्र यांच्यामध्ये वितुष्ट निर्माण झालं आणि याचा परिणाम असा व्हायचा, की जेव्हा मराठ्यांमध्ये किंवा इंग्रज सोडून इतर सत्तांमध्ये जर असं काही भांडणं झाली, की इंग्रज मध्ये पडायचे आणि तिकडचं सगळं आपल्या ताब्यामध्ये घ्यायचे. तर त्यामुळे यशवंतराव होळकरांनी पुण्यावरती आक्रमण केलं. म्हणजे आयडियली या ठिकाणी काय व्हायला हवं होतं, की पेशवे आणि होळकर एकत्र येऊन त्यांनी इंग्रजांविरुद्ध लढायला पाहिजे होतं. पण यांच्यामध्येच काहीतरी भांडणं झाली किंवा वितुष्ट झालं, त्याच्यामुळे हे लोक आपापसात लढू लागले आणि याचा फायदा प्रत्येक वेळी इंग्रज उचलायचे. परंतु भीतीपोटी दुसरा बाजीराव पेशवा इंग्रजांच्या आश्रयाला गेला. आता बघा, म्हणजे आयडियली या लोकांनी लढाई करायला पाहिजे होती. पण होळकरांना दुसरा बाजीराव पेशवा घाबरला आणि तो गेला इंग्रजांकडे. मग परत इंग्रजांकडे मदत मागितली. इंग्रजांना हेच हवं आहे. ते आले लगेच आपल्या परत दखल द्यायला मराठ्यांमध्ये. ठीक आहे. त्यांच्यामध्ये जो काही तह झाला त्याला वसईचा तह म्हणून ओळखलं जातं. पहिला तह कुठे झाला होता? वडगावमध्ये. म्हणजे त्याला वडगावचा तह म्हटलं जायचं. दुसरा तह कुठे झाला? वसईमध्ये. ठीक आहे. तर आता बघा, साधारणतः जेव्हा 1758 मध्ये आपण बघतोय, की मराठ्यांचा विस्तार बघा, म्हणजे ऑलमोस्ट 75% भारत मराठ्यांच्याच ताब्यामध्ये आहे. ठीक आहे. शिंदे होळकर या सरदारांना हा तह मान्य नव्हता. पण हा जो काही तह यांच्यामध्ये झाला तो मात्र शिंदे होळकरांना मान्य नव्हता आणि म्हणून 1803 मध्ये इंग्रज मराठे यांच्यामध्ये पुन्हा एकदा युद्ध झालं आणि यात मराठ्यांचा पराभव झाला आणि 1817 मध्ये इंग्रज मराठ्यांमध्ये तिसरं युद्ध झालं. दुसरं युद्ध कधी झालं होतं? 1803 मध्ये मराठ्यांचा पराभव झाला. तिसरं युद्ध झालं होतं 1817 मध्ये, अगेन मराठ्यांचा पराभव झाला आणि मराठ्यांची सत्ता 1818 मध्ये संपुष्टात आली. ठीक आहे. जर सुरुवातीपासून मराठे एकत्र राहिले असते, जर त्यांच्यामध्ये असे वितुष्ट आलं नसतं किंवा ते फुटले गेले नसते, मराठी किंवा इतर जे काही सत्ता आहेत त्या सगळ्याच एकत्र राहिल्या असत्या इंग्रजांविरुद्ध, तर इंग्रज आतमध्ये येऊच शकले नसते किंवा जोपर्यंत मधलं कोणीतरी फितूर घेऊन इंग्रजांना आपल्या राज्यकारभारामध्ये आणत नाही, तोपर्यंत इंग्रज मराठ्यांचं काहीच वाकड करू शकले नसते. पण अर्थात काही फितुरीमुळे किंवा सत्तेच्या लालसेमुळे हे सगळं झालं आणि त्यामुळे इंग्रज मराठ्यांना हरवू शकले. दुसऱ्या बाजीरावाला उर्वरित आयुष्य कानपूर जवळ बिठूर येथे व्यतीत करावं लागलं आणि ब्रिटिशांकडून त्याला वार्षिक तनखा मंजूर करण्यात आली. म्हणजे एकेकाळचा पेशवा त्याला आता ब्रिटिश तनखा देत होते. म्हणजे एकेकाळचा मालक आता एम्प्लॉय झाला होता, साधारणतः अशी सिच्युएशन आहे. त्यानंतर आहे सिद्धी आणि मराठे. आपण पाहिलं की अ, साधारणतः आपण सुरुवात केली होती. डच मराठे झालं, फ्रेंच मराठे झालं. त्यानंतर आपण सुरुवात केली होती ती म्हणजे पोर्तुगीज मराठे. तर पोर्तुगीज आणि सिद्धी यांचे संबंध नेहमीच मराठ्यांच्या विरुद्ध मैत्रीपूर्ण होते. कारण मराठ्यांच्या विरुद्ध यायचं असेल तेव्हा हे दोघं एकत्र यायचे. ठीक आहे. आता आपण बघूया की स्पेसिफिकली सिद्धी आणि मराठी यांचे संबंध कसे होते. 15व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये आफ्रिकेतील ॲबिसिनिया इथून सिद्धी लोक भारतामध्ये आले. म्हणजे बघा कुठून लोक भारतामध्ये येत आहेत आणि त्यांनी जंजिरा येथे बस्तान बसवले आणि तेच आपल्यावरती राज्य करतायत. ठीक आहे. इसवी सन 1648 मध्ये शिवरायांनी कल्याण प्रांत म्हणजे विशेषतः तळे, घोसळे आणि रायरी हे किल्ले आपल्या ताब्यामध्ये घेतले. तेव्हा सिद्धीला धोक्याची जाणीव झाली, की त्यांना पण कळलं की इथे पण कोणीतरी असं मजबूत अशी सत्ता आहे. मार्च 1671 मध्ये मराठ्यांनी जंजिरा किल्ल्याची नाकेबंदी केली आणि सिद्धीने मराठ्यांना किल्ले देण्याचे कबूल केले. परंतु याच वेळी मात्र मुघलांकडे मैत्रीचा प्रस्ताव पाठवला. म्हणजे एकीकडे ते म्हणतायत की ठीक आहे, आपण मराठ्यांची तह करूया आणि त्यांचे किल्ले जे आहेत ते त्यांना देऊन टाकूया. पण दुसऱ्याच वेळी त्यांनी काय केलं, सिद्धींनी मुघलांशी हात मिळवणी केली किंवा मैत्रीचा प्रस्ताव पाठवला. पण मुघलांचे जे काही मांडलिकत्व आहे तर ते मात्र त्यांनी पत्कारले. म्हणजे ते मुघलांकडे शरण गेले किंवा मुघलांशी मैत्रीपूर्ण संबंध केले. त्यामुळे सिद्धी सुखरूप राहिला आणि किल्ला घेण्यास मराठे यशस्वी ठरले. कारण आता त्यांची जी स्ट्रेंथ आहे किंवा त्यांची सत्ता अजून प्रबळ झाली होती मुघल त्यांना मिळाल्यामुळे.
सो सिद्धी आणि इंग्रज दोघेही एकमेकांना आपल्या शत्रूविरुद्ध कायम मदत करत असत आणि 1679 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी या दोघांना पण धडा शिकवण्यासाठी खांदेरी बेटावरती किल्ला बांधायला सुरुवात केली. बांधकाम मायनाक भंडारी यांच्या नेतृत्वाखाली चाललं होतं. तुम्ही हे नाव पण ऐकलं असेल खूपदा मराठ्यांच्या इतिहासामध्ये. बांधकाम बंद पाडण्यासाठी इंग्रज अधिकारी ह्युजेस आला आणि इंग्रजांची रसद बंद करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मायनाक भंडारी व आरमार प्रमुख दौलत खान यांनी इंग्रजांना तीव्र असा प्रतिकार केला. ही दोन्ही पण नावं लक्षात ठेवायची आहेत. त्यांनी इंग्रजांची गलबते जी आहेत तर ती पकडली. गलबते म्हणजे ती लहान जहाजं असतात ना, तर ती त्यांनी पकडली आणि अधिकाऱ्यांना ते जे काही अधिकारी होते गलबतावरती तर त्यांना कैद केलं. मुंबईहून इंग्रजांनी एक मोठे जहाज आणि 7 गलबतं पाठवली होती. मराठ्यांच्या 40-50 गलबतांनी त्यांना टक्कर दिली, म्हणजे त्यांना पराभूत केलं आणि 1680 मध्ये खांदेरीच्या प्रांतातून इंग्रजांना मात्र माघार घ्यावी लागली. जंजिराच्या सिद्धी स्वराज्याला त्रास देऊ लागला म्हणून छत्रपती संभाजी महाराजांनी सिद्धीला धडा शिकवण्यासाठी मोहीम हाती घेतली होती. उंदेरी, आपटे, नागोठणे आणि जंजिरा परिसरामध्ये मराठ्यांनी सिद्धीला जेरीस आणलं. छत्रपती संभाजी महाराज सिद्धीचा नाश करण्यास सिद्ध झाले असतानाच आपण बघितलं की मुघल आणि सिद्धी यांची फ्रेंडशिप झालेली आहे. आपण वरती पाहिलं आणि याच्याबद्दल पण आपण मगाशी बघितलंच होतं की जेव्हा नुकतेच म्हणजे आता समोर विजय होता आणि सिद्धीला पकडून त्याला संपुष्टात आणायचं होते त्यांची सत्ता, तेवढ्यातच मुघल आक्रमण करतात दक्षिण कोकणावरती आणि मग संभाजी महाराजांना दक्षिण कोकणामध्ये जावं लागतं स्वराज्य वाचवण्यासाठी आणि तेवढ्यात सिद्धी सटकतो. ठीक आहे. आणि एकाच वेळी 2 शत्रूंना सामोरे जाण्यात शहाणपण नाही, असं मराठ्यांना कळलं की मुघल पण तिकडून येतायत आणि सिद्धी पण इकडे आहे. तर दोघांना आपण एकत्र सामोरे नाही जाऊ शकत. तर त्या लोकांनी काय केलं, सिद्धीचा नाद सोडला आणि आपलं स्वराज्य किंवा दक्षिण कोकण वाचवण्यासाठी ते गेले. छत्रपती संभाजी महाराजांनंतर छत्रपती राजाराम महाराज आणि महाराणी ताराबाई यांनी आपली सर्व शक्ती औरंगजेबाच्या विरोधामध्ये एकटवावी लागल्यामुळे पाश्चात्य शत्रूंकडे त्यांचे दुर्लक्ष झाले. आपण काय पाहिलं होतं की जेव्हा संभाजी महाराजांची क्रूरपणे अगदी औरंगजेबाने हत्या केली होती, त्यानंतर औरंगजेबाला असं वाटलं की आता काय, आता मराठ्यांचे राजे गेले, आता आपल्याकडेच आहे मराठे किंवा आता आपण मराठ्यांच्या साम्राज्याला काबीज करू शकतो असं त्याला वाटलं होतं. पण त्याला माहिती नव्हतं की अजूनही राजाराम राजे किंवा ताराबाई आहेत की ज्या मराठ्यांचं राज्य सुरक्षित ठेवण्यासाठी खंबीर आहेत. पण मुद्दा असा होता की मुघलांचं सगळं लक्ष हे मराठ्यांना काबीज करण्यातच गेलं होतं. त्याच्यामुळे त्यांच्यापासून स्वराज्य वाचवणं हा मेन मुद्दा असल्यामुळे राजाराम राजे आणि ताराबाई दोघांच्याही कारकिर्दीमध्ये ते मुघलांशीच लढा देत होते आणि इतर सगळ्या गोष्टींकडे किंवा इतर परकीय सत्तांकडे मात्र त्यांना लक्ष नाही देता आलं. आणि त्याचा परिणाम काय झाला तर थोरले बाजीराव पेशव्यांच्या काळामध्ये 1733 पुन्हा एकदा सिद्धीच्या विरोधामध्ये मराठ्यांनी जोर धरला. थोरले बाजीराव पेशव्यांचे धाकटे बंधू चिमाजी अप्पा यांनी सिद्धीविरुद्ध लढा पुकारला आणि त्यात मराठ्यांना मोठा विजय मिळाला. याच्याबद्दल पण आपण आधी वाचलेलं आहे. सो मराठे आणि सिद्धी यांच्यामध्ये आता तह झाला आणि सिद्धीने मराठ्यांचे मांडलिकत्व मान्य केले. म्हणजे त्याला कळलं की आता मराठे खूप प्रबळ आहेत आणि त्यामुळे सिद्धीने काय केलं, त्यांना थोडक्यात शरण गेलं असं आपण म्हणू शकतो. आता अफगाण आणि मराठे. 18व्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये दिल्लीचा बादशाह दिल्ली, आग्रा आणि पंजाब या भागांचा सत्ताधीश होता. ठीक आहे. इसवी सन 1748 मध्ये अफगाणिस्तानचा बादशाह अहमद शाह अब्दाली याने भारतावरती पहिली जी स्वारी आहे ती केली. पहिल्यांदा तो भारतामध्ये आला. दिल्लीच्या बादशाही फौजेने अब्दालीचा पराभव केला आणि यावेळी गादीवरती अहमद शाह होता. ठीक आहे. सो अहमद शाह अब्दालीचा पराभव केला. ठीक आहे. आणि दिल्लीच्या गादीवरती मुघल बादशाह अहमद शाह होता. अब्दालीच्या स्वारीच्या वेळी अयोध्या, दिल्ली आणि आग्रा या परिसरातील जे काही अफगाणांनी अहमद खान बंगश याच्या नेतृत्वाखाली अब्दालीला पाठिंबा दिला. सो बेसिकली ऑलरेडी आपल्या भारतामध्ये पण काही अफगाणी होते. तर जेव्हा त्यांना कळलं की अब्दाली आपल्या भारतावरती चाल करून येतोय, तर तेव्हा या प्रदेशामधले जे काही अफगाणी आहेत तर त्यांनी पण लढा द्यायला सुरुवात केली आणि त्यांचा नेतृत्व करणारा कोण होता, अहमद खान बंगश याने पण अब्दालीला पाठिंबा दिला. पण अब्दाली परत गेल्यावर बंगशने मग मुघलांविरुद्ध युद्ध केलं. अब्दाली हरला, पराभूत झाला, परत गेला तो अफगाणिस्तानमध्ये. पण हा जो बंगश आहे, अहमद खान बंगश जो आहे याने मात्र मुघलांविरुद्ध लढा सुरूच ठेवला आणि मुघलांनी शिंदे होळकर यांची मदत घेतली. म्हणजे मुघलांनी मराठ्यांची मदत घेतली आणि अफगाणांचा पराभव केला. ठीक आहे. साधारणतः आपण हे 1700च्या काळामध्ये पाहतोय. 1705 नंतर किंवा 1707 नंतर जेव्हा साधारणतः औरंगजेबाचा मृत्यू झाला त्यानंतर पूर्ण मुघल सत्ता जी आहे तर ती कोसळली होती. तर तेव्हा मराठ्यांनीच मुघलांच्या सत्तेला सावरलं होतं आणि
सगळं ऑलमोस्ट मराठ्यांचंच ऐकलं जायचं, कारण दिल्ली पूर्ण मराठ्यांच्या ताब्यामध्ये होती आणि त्याच्यामुळेच मुघलांनी मग मराठ्यांची मदत घेऊन यांच्या विरुद्ध लढा दिला. इसवी सन 1752 मध्ये मराठा आणि मुघल यांच्यामध्ये करार झाला होता आणि त्या करारानुसार उत्तर भारताचे विशेषतः मुघलांच्या ताब्यातील प्रदेशांचे रक्षण करण्याची जबाबदारी ही मराठ्यांनी स्वीकारली. म्हणजे आपण पाहतोय की सगळं आता काही मराठ्यांच्याच हातामध्ये आहे, त्यांचा फक्त नावाला बादशाह आहे. त्यासाठी मुघल सम्राटाने मराठांना रोहिलखंडाची चौथाई वसूल करण्याचा हक्क दिला आणि मुघल साम्राज्यातील काही प्रदेश मराठ्यांच्या हवाली केले. इसवी सन 1757 मध्ये अब्दालीने भारतावरती तिसऱ्यांदा आक्रमण केलं, म्हणजे याला पण शांत बसू वाटत नाहीये, म्हणजे भारतामध्ये यायचंच आहे. आणि दिल्ली आणि मथुरा लुटून तो अफगाणिस्तानला परत गेला. म्हणजे साधारणतः याचं असं चाललं होतं, की सगळ्यांनाच माहिती होतं, की भारत सोने की चिडिया आहे. त्याच्यामुळे प्रचंड पैसा, सोन्याच्या खाणी वगैरे सगळं काही आहे भारतामध्ये. सो प्रत्येक जण यायचं, सगळं काही लुटायचं आणि घेऊन जायचं त्याच्या त्याच्या प्रदेशामध्ये. ज्यांना इथे राहता आलं ते इथेच थांबले आणि बाकीचे लोकं जे आहेत तर ते पराभूत जे व्हायचे तर ते येऊन सगळं काही घेऊन जायचे. ठीक आहे. यावेळेस मात्र रघुनाथराव पेशवे यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांची फौज पुण्याहून निघाली आणि मराठ्यांचे सैन्य दिल्लीला पोहोचेपर्यंत अब्दाली परत गेला होता. म्हणजे ठरलं काय होतं करारामध्ये, की मराठ्यांनी मुघलांच्या प्रदेशाचं रक्षण करायचं. सो अब्दाली जेव्हा आला होता साधारणतः या प्रांतामध्ये, तर तेव्हा मराठ्यांनी आयडियली संरक्षण करायचं होतं कोणाचं? मुघलांच्या प्रदेशांचं, मथुरा आणि दिल्लीचं. परंतु रघुनाथराव पोहोचेपर्यंत हा ऑलरेडी सगळं काही लुटून घेऊन गेला होता. मराठ्यांनी दिल्ली ताब्यात घेऊन तेथील परिस्थिती पूर्ववत केली. आता हे सगळं एवढं सगळं लुटून गेल्यानंतर अर्थात आर्थिक परिस्थिती हलणार आहे मुघलांची. मग ते सगळं पूर्ववत करण्यासाठी मराठ्यांनीच मदत केली. मराठे आणि शीख यांनी पंजाब मोहीम आखली. सरहिंद प्रांताचा पडाव केला आणि लाहोर ताब्यामध्ये घेऊन मराठे अटक शहरापर्यंत पोहोचले. म्हणजेच मराठ्यांनी अटकेपार झेंडा रोवला. म्हणजे इतकं मोठं विस्तार झाला होता मराठी साम्राज्याचा. 1759 मध्ये अब्दालीने भारतावर चौथ्यांदा स्वारी केली आणि त्याचा प्रतिकार दत्ताजी आणि जानकोजी शिंदे यांनी केला. अब्दालीचा वेग आणि आक्रमण एवढं तीव्र होतं, की पहिल्याच धडक्यात त्याने पंजाब जिंकला. म्हणजे आता साधारणतः त्याला कळलं होतं इतक्या वेळा पराभूत होऊन, की आपल्याला पूर्ण तयारीनिशी जावं लागेल. कारण मराठे आपल्याला असं काही जिंकू देणार नाहीत काही. त्याच्यामुळे तो आता पूर्ण तयारीनिशी आला होता. त्याने लगेचच पंजाब जिंकला, जो की आता सध्या कोणाच्या हद्दीमध्ये होता? मराठ्यांकडे होता. ठीक आहे. सो याच लढाईमध्ये दत्ताजी शिंदे यांना वीरमरण आले. अब्दालीने दिल्लीवरती अंमल बसवला आणि अर्थात मग पंजाब जिंकल्यानंतर दिल्ली कितीच दूर आहे पंजाबपासून, त्याने लगेच दिल्लीमध्ये पण स्वाऱ्या केल्या आणि आपला अंमल बसवला. अफगाणांना भारतातून कायमचे घालवण्यासाठी सदाशिवराव पेशवे आणि विश्वासराव पेशवे यांच्या नेतृत्वाखाली मराठे पुण्याहून उत्तरेकडे निघाले. मग त्यांना कळलं होतं, की अब्दाली कसं काय राज्य करू शकतो, म्हणजे त्यांच्याकडे होतं ना संरक्षण करणं मुघलांचं वगैरे. तर अब्दाली आल्यानंतर त्याला बाहेर काढणं गरजेचं आहे. तर मग त्यासाठी हे लोक युद्ध करण्यासाठी गेले. कोण कोण? सदाशिवराव भाऊ पेशवे आणि विश्वासराव पेशवे. सदाशिवराव भाऊ म्हणजे कोण? चिमाजी अप्पांचे मुलगा. ठीक आहे. शिवाजी अप्पांचे पुत्र. चिमाजी अप्पा कोण होते? पहिले बाजीराव पेशवे यांचे धाकटे बंधू, म्हणजे बाळाजी विश्वनाथ भट यांचे धाकटे चिरंजीव. ठीक आहे. सो तुम्हाला साधारणतः जी वंशावळ आहे तर ती लक्षात येत असावी. तर विश्वासराव पेशवे यांच्या नेतृत्वाखाली मराठी पुण्यावरून निघाले. कुठे? उत्तरेकडे. 14 जानेवारी 1761 रोजी यमुना नदी तीरावरती पानिपत येथे अब्दाली आणि मराठे यांच्यामध्ये रणसंग्राम झाला आणि हे जे आहे तर ते आहे पानिपतचे तिसरे युद्ध, जे की मराठे आणि अब्दाली यांच्यामध्ये झालं होतं. या युद्धामध्ये विश्वासराव आणि सदाशिवराव भाऊ जे आहेत तर ते मारले गेले. म्हणजे यांचं वर्णन असं केलं जातं, की 2 मोते गळाले. म्हणजे 2 मोते म्हणजेच काय? विश्वासराव आणि सदाशिवराव भाऊ हे 2 मोते जे आहेत तर ते गळाले. एक मिनिट, हे काय झालेलं आहे? तर त्यांचं वर्णन असं केलं जातं, की जे 2 मोते आहेत तर ते गळाले. 27 मोहरा गमावल्या, म्हणजे जे इतर सरदार आहेत तर ते 27 जण गेले आणि चांदी आणि तांब्याची नाणी किती गेली याची गिनतीच नाही. चांदी आणि तांब्याची नाणी म्हणजे सैनिक, घोडदळ, पायदळ यांच्यापैकी किती जणांना वीरमरण आलं याची गिनतीच नाहीये. म्हणजे इतकं मोठं नुकसान झालं होतं. अशा सांकेतिक निरोप जो आहे तर तो पुण्याला पोहोचवला गेला. कारण युद्धामध्ये काय झालं याच्या बातम्या पुण्यापर्यंत पोहोचवल्या गेल्या पाहिजेत. तेव्हा साधारणतः नानासाहेब पेशवे हे पेशवे होते पुण्याचे, तर त्यांच्यापर्यंत या बातम्या अशा पद्धतीने पोहोचवल्या गेल्या होत्या. नेक्स्ट आहे भारतीयांसाठी भारत अशी व्यापक भूमिका घेऊन मराठे पानिपत वरती लढले. म्हणजे जरी ते मुघल असले तरी पण ते भारतात आहेत किंवा त्यांच्या रक्षणाची जबाबदारी आता आपण घेतलेली आहे. तर भारतीयांसाठी भारत असं साधारणतः त्यांचं धोरण होतं. ठीक आहे. आणि मुघल जे आहेत तर ते त्यांच्यासाठी किंवा आपलं जे तख्त आहे तर ते राखण्यासाठी जे आहेत तर ते मराठे लढत होते अफगाणांबरोबर. ठीक आहे. त्यानंतर पुढे असं आहे, की दिल्ली सांभाळणं अशक्य असल्याने अब्दाली 2च महिन्यात अफगाणिस्तानला परतला. सो कळलं होतं अब्दालीला, की आपण काय दिल्ली नाही सांभाळू शकत. इव्हन आपण जिंकून घेतला असलं, आपला अंमल असला तरी पण आपण नाही सांभाळू शकत आहे.
मराठ्यांकडून जो काही कडवा प्रतिकार होत होता तो त्याला जाणवला होता आणि त्याची किंवा त्याच्या वारसदारांची भारतावर परत आक्रमण करण्याची हिंमत झाली नाही. म्हणजे मराठ्यांनी इतकं त्याला पिडवून सोडलं होतं, की परत काही तो भारतात नाही आला. म्हणजे चौथ्यांदा येऊन चौथ्यांदा स्वारी केली त्याने, मराठ्यांशी युद्ध केलं. इतकं सगळं नुकसान झालं आणि त्याला रिअलाईज झालं, की आपण काही इथे तग धरू शकत नाही. मराठी काही आपल्याला जगू देणार नाहीत. पुढे 19व्या शतकापर्यंत इंग्रजांचे भारतावरती अनिर्बंध वर्चस्व प्रस्थापित झाले आणि या वर्चस्वाविरुद्ध भारतीयांनी लढा दिला. याशिवाय भारतीय समाजातील अनिष्ट चालीरीती, रूढी परंपरा याविरुद्ध पण भारतीयांना लढा द्यावा लागला होता. पुढील पाठामध्ये आपण भारतामधली सामाजिक आणि धार्मिक सुधारणांची माहिती घेणार आहोत, की या काळामध्ये साधारणतः आता मराठ्यांचा काळ नाहीये, तर आता भारतीय आहेत, जे की गुलामगिरीमध्ये आहेत इंग्रजांच्या. तर या सगळ्या काळामध्ये ज्या काही सामाजिक आणि धार्मिक सुधारणा आहेत, त्या कशा होतायत, हे आपल्याला पाहायचं आहे पुढच्या पाठामध्ये. इथे तुम्हाला पाहायला मिळते पहिले इंग्रज मराठे युद्धाचे विजय स्मारक, जे की वडगाव येथे आहे मावळ प्रांतात. ठीक आहे. सो थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अँड बाय बाय.